पत्रकार संघ दिंडोरी तालुका अध्यक्ष महेश तिडके न्यूज 87 कडनं सर सरांकडे आलो आपण ते सरपंच आहेत सर बोला। नमस्कार, मी सुरगाणा तालुक्यातील काठेपाडा ग्रामपंचायत माझे विशेष रोहिणी चंद्रकांत नागरी सरपंच आहेत आणि मी माझी सदस्य आहे। आज आमच्या ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये 17 संवर्ग पेशांमधून त्या भरती व्हायला पाहिजे होती, त्या होत नाही आणि आदिवासीचे जे अधिकार आहेत ते शासन देत नाही। त्याच्यासाठी माझ्या ग्रामपंचायतीमधून माझे 13 गावपाडे येतात। माझ्या ग्रामपंचायतीमधून 24 गाड्या आलेल्या आहेत आणि माझ्या 9 ग्रामपंचायत विभागामधून 71 गाड्या म्हणजे कुंभर आणि पिकअप अशा जवळजवळ 2000च्या आसपास माझ्या विभागातील लोक आलेले आहेत आणि सुरगाणा तालुक्याचा हिशोब जर केला तर आज या ठिकाणी 35 मागल्या की आमच्या जो पेशा समुद्रामध्ये ज्या नौकर भरती आहे ते शासनाने थांबवलेले आहे। ते जाणून बुजून मुद्दाम होऊन इलेक्शनचं पिरियड असो का काहीतरी नियोजन असेल त्यांनी मुद्दामून थांबवलेले आहे। ती न थांबवता या आदिवासी मुलांचा आदिवासी जनतेचा रोज सांगणं घेता त्यांनी तत्काळ ही भरती करावी। जर समजा हे आंदोलन चिघळवायचं असेल त्यांनी जर काही भरती केली नाही तर उद्यापासून आम्ही प्रत्येक ऑफिसमध्ये शासकीय कार्यालय बंद करत आहोत आणि हे महाराष्ट्रभर याची हाक देत आहोत का सगळे आदिवासी एकत्र होऊन ह्या सरकारला जर सरकार न्याय केले त्याला खाली खेचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। म्हणून सरकारने त्वरित दखल घ्यावी। हे तळपडीचे ग्रामीण भागातून आलेले सरपंच आपल्या सरकारला विनंती करतो त्यांनी हे घेऊन शासनाने आदिवासी 17 संवर्ग भरावे आणि आदिवासींचा हक्क जो आहे आदिवासीचे कायदे जे आहेत ते आदिवासींनी स्वतंत्ररित्या द्यावे अशी मागणी करतो। नमस्कार, मी राष्ट्रीय शिवगामी पत्रकार संघ दिंडोरी तालुका अध्यक्ष महेश तिडके। आपण नाशिकला आलेलो आहेत मॅडमकडे, नागरी ताईंकडे ते सरपंच आहेत त्यांच्याशी बोलूया। बोला। जागा आहेत आदिवासींच्या जागा आहेत त्या भरती झालीच पाहिजे। आम्ही आदिवासी लोक आहोत त्या आमच्या भागातून आम्ही महिन्यामधून 25 गाड्या घेऊन आलेलो आहोत पण आमच्या विद्यार्थ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे। धन्यवाद। आम्ही जो इथे उपोषण केलेले आमच्या आदिवासी भागातील 17 संवर्गातील ज्या जागा आहेत त्या सगळ्या रिक्त आहेत। त्याच्यामध्ये आरोग्य असेल, तलाठी असेल, एक म्हणजे एक जे तलाठी आहेत ते सुद्धा 3-3, 4-4 सुद्धा त्यांच्याकडे ग्रामसेवकांच्या जागा रिक्त आहेत, शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। ह्या जागा भरल्या गेल्या पाहिजेत ही आमची विनंती, त्याशिवाय आम्ही बंद करणार नाही। नमस्कार, मी राष्ट्रीय शिवगामी पत्रकार संघ दिंडोरी तालुका अध्यक्ष महेश तिडके। भारती भोये ताई आलेले आहेत, आपण त्या ताईंबरोबर बोलूया। ताई बोला, तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या सर्वात पहिल्या जे आदिवासी आज आमच्या जो 1 तारखेपासून ते आज 28 तारीख आली, 28 दिवसापासून जो उपोषण चालू आहे पेसा 17 संवर्गाचा, तर तो एकच विषय नाही आहे, भरपूर मोठे आहेत। आज जो जे आमचा आंदोलन करण्याची वेळ आलेली, आज आमचे 3 ज्येष्ठ आमच्या समाजाचे नेतृत्व करणारे तिघही आज त्यांचा वयाचा विचार करता सरकारने आज कुठेतरी दखल घेतली पाहिजे होती। मुलं तर बसलेली आज 4-5 दिवसापासून ते अमरण उपोषणाला बसलेले। जर त्यांची तब्येत आज तर खालवलेलीच आहे, अजून जर खालवली तर सरकार याला जिम्मेदार आम्ही सरकार